काहीतरी. यार इट्स हाय टाइम यू सेड समथिंग नाउ. सांगून टाकणे या सगळ्यांना. अँड यू डोंट ब्लेम मी. ओके, मला बोलायची काही गरज नाहीये. का का गरज नाहीये? खरं तर हे जे काही झालंय त्याला तूही तितकीच कारणीभूत आहेस. खऱ्या प्रेमाची किंमत तुला तरी कुठे कळली शनाया? तुला फक्त खोटेपणाचा आव हवाय बास. पैसा, मस्ती, मजा, ऐशो आराम इतकंच हवंय. खऱ्या प्रेमाची कदर ना तुला आहे ना गुरु सरांना आहे. वा, आता तूही बोलायला लागलास वाटतं श्रेयस. सॉरी सर, पण खरं तर हे खूप आधीच बोलायला पाहिजे होतं मी. नोकरी जाईल या भीतीने गप्प बसलो इतके दिवस. मग आता नाहीये का भीती? आहे ना, आहे. पण म्हणून आता गप्प नाही बसणार मी. तुम्ही दोघांनी तुमचं पाप लपवण्यासाठी माझा वापर केला. श्रेयस फार बोलतोय सा. हो माहितीये मला, पण खरं तेच बोलतो. आणि मला माहितीये तुम्ही काय कराल. फार फार तो नोकरीवरून काढून टाकाल ना. ठीक, पण आता मी तुमची साथ देणार नाही. वा राधिका, काय मस्त पडवून आणलेस ना सगळ्यांना आज. कसे चटाचटा बोलतायत सगळे पोपटासारखे. आणि काय ग, तू मला म्हणतेस ना अथर्वच्या मनाचा विचार करत नाही, तुझ्या मनाचा विचार करत नाही. तू केलास का माझा विचार? आज माझा वाढदिवस आहे आणि मला काय गिफ्ट दिलंस? हे सगळ्यांची बोलणी खाण्याचं गिफ्ट. वा, क्या बात है राधिका. हे सगळं आनंदाने नाही करून राहिले मी. आपल्या नवऱ्याच्या वाढदिवसाच्या दिवशी असं वागायला कुठल्या बाईला आवडेल? मलाही नाही आवडणार, कधीच आवडलं नसतं. पण तुम्ही हे सगळं करायला मला भाग पाडलं. खरं तर सिंगापूरला तुम्हाला दोघांना पाहिलं ना तेव्हाच मी हे करू शकत होते, पण नाही केलं. इथे आल्यानंतर आई बाबांसमोर जाब विचारू शकत होते, पण मला हे आई बाबांसमोर करायचं नव्हतं. कारण माझा जरी विश्वास उडाला असला तरी आई बाबांचा तुमच्यावरती खूप विश्वास आहे. त्यांनी केलेल्या संस्कारांवरती विश्वास आहे. पण दुर्दैवानं तुम्ही ते सगळे संस्कार विसरून गेलात. मग मीही ठरवलं, आता आपण फक्त अथर्वचा विचार करायचा, आपल्या कामाचा विचार करायचा. म्हणून ते करत होते, स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते, तर तेही बघवलं नाही तुम्हाला. आपली गुड फॉर नथिंग बायको आपल्या पुढे निघून जाईल अशी भीती वाटली तुम्हाला, म्हणून मी मेहनतीने तयार केलेलं प्रेझेंटेशन तुम्ही डिलीट केलं. तेही सहन केलं. पण आज नाही, आज नाही. आज तुम्ही माझ्यातल्या आईला दुखवलं. माझ्या पोराचं मन मोडलं तुम्ही. तो आजारी असताना हिच्या बरोबर वाढदिवस साजरा करायला तुम्ही इथे आला. आतापर्यंत बायको म्हणून मी सगळं सहन केलं, पण मी आई म्हणून तुम्हाला कधीही माफ करू शकत नाही, कधीच नाही. राधिका, अथर्वकडे पाहिलं खूप वाईट वाटलं ग मला. त्याची काय चूक या सगळ्यामध्ये? तुम्ही खूप वाईट वागलात त्याच्याशी, खूप वाईट. राधिका, माझं खरंच चुकलं. हो, माझं खरंच चुकलं. मी माफी मागतो त्याच्याबद्दल. पण मला हे सगळं नव्हतं करायचं. हे सगळं माझ्या मनाविरुद्ध. मला नव्हतं करायचं, खरं सांगतोय. मला हे सगळं करायला भाग पाडलंय या शनायाने.
बोलतोयस तू? काय केलंय मी? काय 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 हा हे सगळं तू करायला भाग पाडलेस मला शनाया. सतत ब्लॅकमेल करत होतीस मला. मी ब्लॅकमेल केलंय तुला? हो तूच. राधिका अगं आमचं जेव्हा अफेअर सुरू होतं ना, म्हणजे जेव्हा सुरू होतं ना त्यावेळेस ते काही SMS आणि फोटोज वगैरे आहेत ग तिच्याकडे. आणि त्याचा धाक दाखवून ती आतापर्यंत ब्लॅकमेल करत आली मला. तू मला भेटायला आला नाहीस, तू मला शॉपिंगला नेलं नाहीस, तू हे अफेअर कंटिन्यू केलं नाहीस तर मी केस करेन असं ब्लॅकमेल करत आली ती मला आतापर्यंत. किती खोटं बोलतोस तू. मी कधीच केलं नाही याचं. खोटं मी नाही तू बोलतेस शनाया. आणि आता सगळ्यांसमोर मला खोटं पाडतेस परत. हे बघ, मी तुला कधीच ब्लॅकमेल केलं नाहीये. आय स्वेअर मी याला कधीच ब्लॅकमेल केलं नाहीये. का बोलतोय? शनाया बास झाला. आता एक शब्द बोलू नकोस. खोटं बोलतेय ती. राधिका तिच्या या असं ब्लॅकमेल करण्यामुळेच मला असं वागावं लागलं ग. तिला सिंगापूरला न्यावं लागलं, तिला सतत शॉपिंगला न्यावं लागलं, अथर्वला सोडून इथे यावं लागलं. मी खरंच सांगतो तुला, शपथ हवं तर अथर्वची शपथ. बस बस हं? आता यापुढे काहीही बोलायचं नाहीये. बघितलं शन्या? बघितलंस ना? हे असे पुरुष कसे सरड्यासारखे रंग बदलतात ते. आणि तू या माणसावरती विश्वास ठेवून माझा संसार मोडायचं पाप करत होतीस ना? आणि काय मी तुम्हाला ब्लॅकमेल करत होती तर आधी काऊन नाही सांगितलं मला? काऊन नाही सांगितलं? मी दिली असती ना तुमची साथ. काय वाटेल ते केलं असतं, पोलिसात गेलो असतो आपण. राधिका मी सांगणारच होतो तुला. कधी? आज? आजच्या दिवसाची वाट पाहत होता ते सगळं करण्यासाठी? काऊन खोटं बोलताय? किती खोटं? खोटं बोलता बोलता काय पातळीला जाऊन पोहोचलाय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळून राहिलंय का? आता स्वतःवरती आलं म्हणून हिच्यावरती ढकललं काय? हिने तुमचा फायदा घेतला. हिने तुमचा फायदा घेतला कारण तो तुम्ही घेऊ दिलात आणि तसंच तिनेही केलं.